राज्यभरातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता पुस्तिका ही आणली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। मराठीची पुस्तिका रिक्षा चालकांच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ऑडिओ स्वरूपातही मराठी शिकण्याची सोय केली जाणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। मराठी भाषेच्या अनुषंगानं 15 ऑगस्टपर्यंत कोणताही दंड अमराठी चालकांकडून आकारला जाणार नाही असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। पण महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा तर मराठी अनिवार्य आहे हे पुन्हा एकदा त्यांनी घोषित केलेलं आहे। मराठी शिकायला वेळ मागितला तर आम्ही वेळ देऊ, पण कोणत्याही रिक्षा चालकाची मुजोरी मात्र सहन करणार नाही असं सुद्धा प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह विधिमंडळातील आज आमच्या सगळ्या सहकारी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आणि बाईक टॅक्सीच्या चालकांसाठी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली परिवहन विभागातर्फे। आणि त्या पुस्तिकेमध्ये जुजबी ज्ञान मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्हाला दिला गेला होता आणि त्या माध्यमातून आम्ही हे जुजबी ज्ञान देण्याची पुस्तिका आज प्रकाशित केलेली आहे। परंतु मराठी भाषेविषयी मात्र आम्ही त्यांना दंड 15 ऑगस्टपर्यंत न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। समोरचा ड्रायव्हर हा मराठी असू द्या किंवा हिंदी भाषिक असू द्या त्याच्याबरोबर मराठीतच बोललं पाहिजे, ही भूमिका जेव्हा आपला महाराष्ट्रातला मराठी माणूस घेईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही ही जी एक ड्राईव्ह आम्ही करतोय त्या ड्राईव्हला कुठेतरी अंतिम स्वरूप प्राप्त होईल। मी कालही म्हणालो, परवाही म्हणालो, मुजोरी मात्र सहन केली जाणार नाही। महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे। व्हीएसआरच्या विमानातून प्रवास करणं ही पार्थ पवारांची चूकच आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी सातत्यानं व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ते व्हीएसआर संदर्भातली आक्रमक भूमिका घेत असतानाच खासदार पार्थ पवार यांनी मात्र मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी त्याच कंपनीच्या विमानाचा वापर केल्याचं समोर आलेलं होतं। नेत्यांनी व्हीएसआरच्या विमानांचा वापर टाळावा असं आवाहन सुद्धा रोहित पवारांनी केलं होतं। मात्र पार्थ पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातनं मुंबई ते पुणे असा प्रवास केला आणि त्यामुळे रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकतर पार्थ पवार जे व्हीएसआरले त्यांनी प्रवास केला त्यांनी ती चूक केलीच होती। काल जेव्हा कौटुंबिक चर्चा होती रेवतीच्या लग्नाच्या बाबतीतली तेव्हा तिथं तो आल्यानंतर मी त्याला विचारलं, त्यांनी मला सांगितलं की त्याच्या कार्यालयाकडनं ती चूक झालेली आहे। त्याचा कार्यालय अशा काही लोकांशी संपर्कात होतं, नाही तर त्याला आपण विमानाचे एजंट म्हणतो, जे भाजपच्या नेत्यांचं तिथं विमानाचं बुकिंग करतात आणि तिथं एक विमान 30-40 मिनिटं उशिरा येत होतं। पर्याय म्हणून मग दुसऱ्याला फोन करून तिथं त्या विमानात बसल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी कळलं। चूक तर झालीच आहे, पण त्याच्यावर तो स्वतः त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।